नमस्कार मित्रांनो, आपण प्रत्येक वेळी आपल्या दोन देशांच्या सीमा जोडल्या जातात, दोन देशांनी माणसं जोडली जातात, हे बघण्यामध्ये इंटरेस्टेड असतो. आता आपण आहोत अमेरिकेच्या बॉर्डरवरती आणि कॅनडाच्या एंट्री गेटवर. तर माझ्यासमोर तुम्ही दोन देशांचे अतिशय सुंदर असे दोन झेंडे बघितलेले आहेत. तर या झेंड्याने अमेरिका आणि कॅनडा यांना दोन सीमामध्ये विभागलं जातं. परंतु नदी तिला कधीही किनारा नसतो, नदीला कधीही डिवाईड करता येत नाही किंवा नदी कधीही विभागली जात नाही. म्हणून या देशांनी समझोता करून यामागं त्या बीचच्या खाली जी दिसणारी नायग्रा नदी आहे, तर ती जी नदी आहे तिचा जो फॉल आहे तो जगातल्या काही आश्चर्यापैकी एक असणारा असा हा फॉल हा दोन्ही देशामध्ये कंबाईन ठेवलेला आहे. दोन्ही देशातील पर्यटक या सीमांना बघू शकतात, आत जाऊ शकतात. परंतु जर तुम्हाला कॅनडाची बॉर्डर किंवा अमेरिकेची बॉर्डर क्रॉस करून जायचं असेल तर या जाळीदार ह्याच्यामध्ये त्यांचे इमिग्रेशनचे लोक बसवलेले आहेत. तुमचे पासपोर्ट दाखवून तुम्हाला त्यामध्ये सोडलं जातं. परंतु अशा प्रकारचा प्रयोग कुणीही करू नये, कारण देश आणि देशाच्या सीमा यांचे नियम खूप कडक आहेत. तर आत्ता मी सध्या अमेरिकेमध्ये आहोत आणि अमेरिकेतून कॅनडा बघतोय. तर माझ्या मागं हा सुंदर असा कॅनडाचा नजारा, कॅनडाचं ऑन्टॅरिओ शहर काही अंतरावरती इथून आहे आणि कॅनडाची ती बॅक स्पेस जी नायग्रा फॉल आहे मध्ये येते, तर ती आणि त्यातून दाखवलेला हा सुंदर असा जगातील हा धबधबा, याचे काही व्हिडिओ आपल्या चॅनलच्या व्ह्यूवरसाठी आपण आपला लाईफ बियॉन्ड या नेशन या चॅनलवरती अपलोड करत आहोत. जगभरातील वेगवेगळ्या विविध गोष्टी आपण आपल्या चॅनलला पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर या लोकांनी अतिशय सुंदर असं हा जो धबधबा आहे याची जी साधन सामुग्री आहे आणि हा आंतरराष्ट्रीय ठेवा जपून ठेवलेला आहे. पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा इथं येताना त्रास होत नाही. दोन्ही देशातील पर्यटक आनंदाने एकमेका देशाच्या सीमा त्या क्रॉस करून ह्या गोष्टी बघू शकतात. फक्त त्याला गरज आहे ती देश आणि आंतरराष्ट्रीय सीमा यांचं पालन करण्याची. या देशाचे एअरपोर्ट आणि त्यांच्या मेट्रो स्टेशन पण एकमेकाला जोडलेले आहेत. या देशामध्ये कोणतेही अंतर्गत वैर नाही, तर वेगवेगळ्या देशांचे झेंडे सुद्धा हे लोक एकमेकाच्या देशामध्ये लावत आहेत. आज मी या बफेलो शहरामध्ये आहोत. इथले लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत आणि दोन्ही देशाचे झेंडे बऱ्याच ठिकाणी मला लावलं गेलं. देश, नेशन, राजकारणी लोक एकमेकाच्या सीमा विभागतात, परंतु देश आणि देशातील लोक ही कायम त्या सीमांनी जोडलेली असतात. मला वाटतं हा खूप चांगला संदेश या देशामधील लोकांनी आपल्याला दिलेला आहे. तर खूप सुंदर असं हे ठिकाण आणि त्यामधील असणारा क्लीननेस टापटीप हा या इथं बघायला मिळतो. माझ्या मागं तुम्ही एक सुंदर अशी बस बघू शकताय. तर ही ऐतिहासिक बस, या बसमधून या देशाच्या सीमा तुम्हाला बघता येतात. या देशामधल्या जे अट्रॅक्शन्स आहेत तर अशा देशामध्ये बसनी बघता येतात. तर अतिशय पुरातन काळापासून निसर्गाशी फ्रेंडली असलेली ही जी बस आहे, तर ही बस अशी या लोकांनी मेंटेन केलेली आहे आणि यातून या देशांच्या सीमा आपल्याला बघता येतात. लोक अतिशय शिस्तप्रिय आहेत. लाईनमध्ये या बसमधून जाऊन या सीमा हे लोक बघत आहेत. तर चला आपण आपला आजचा प्रवास या बसबरोबर चालू करूया. पुन्हा भेटू असंच काही नवीन इन्फॉर्मेशन्स. तोपर्यंत आपला अमेरिकन दोस्त प्रशांत. बाय.